1 नोव्हेंबरचा मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, राज ठाकरेंच्या सूचना. खासदार संजय राऊत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थवर जाऊन घेतली भेट. 1 नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला अटक. निलंबित पीएसआय बदने मात्र फरार. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवर होता उल्लेख. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. मृत महिला डॉक्टरनं प्रशांत बनकरला लग्नाची मागणी घातली होती, मात्र त्यानं लग्नास नकार दिला. आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीची माहिती. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर माजी खासदार रणजित निंबाळकरांचा दबाव असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. विरोधकांची गृह खात्यावर टीका. एसआयटी चौकशीची मागणी. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण दौरा. विविध विकास कामांचं लोकार्पण होणार. जाहीर सभेचंही आयोजन. निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचा पंढरपूरमध्ये शोध सुरू. बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमधील असल्याची माहिती. पंढरपुरातील प्रमुख मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुरू असताना या भेटीला महत्त्व प्राप्त. मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची शिंदेंची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजपाकडून 150+ टार्गेट. मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपाकडून आखणी. शिंदे सेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजपा अनुकूल असल्याची माहिती. जुना कार्यकर्ता घर की मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा टोचले भाजपा नेत्यांचे कान. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा पुन्हा खाली येऊ, गडकरींचा इशारा. दंगेकरांच्या आरोपानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी 40 मिनिटं चर्चा. तर मुख्यमंत्री मोहोळ यांचा राजीनामा घेतील. भेटीवर दंगेकरांची प्रतिक्रिया. पंकजा गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार. धनंजय मुंडेंनी वेगळी भूमिका घेतली होती. आता वारसदारावर बोलून वाद निर्माण करण्याची गरज नाही. प्रकाश सोळंकेंचा छगन भुजबळांवर निशाणा. ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुतीला डिवचणारे बॅनर. बॅनरवर मुख्यमंत्र्यांच्या युतीबाबतच्या विधानाचा दाखला. तर ये डर अच्छा लगा असाही उल्लेख. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी 9व्या दिवशी उपोषण सोडलं. विजय चव्हाणांचा सरकारला 1 महिन्याचं अल्टिमेटम. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हे उपोषण सोडलं. नांदेडच्या विष्णुकांत पांचाळचा कर्नाटक राज्यातील नागंपल्लीत बेदम मारहाणीमध्ये मृत्यू. प्रेमसंबंध असलेल्या विवाहित महिलेच्या नातेवाईकांकडून चटके देत केली मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी. हाणामारीमध्ये एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. कोल्हापूरमध्ये जायंट व्हीलमध्ये 18 ते 20 जण अडकले. कागलमधील उरुसादरम्यानची ही घटना. अग्निशमन दलाच्या मदतीनं तब्बल 5 तासांच्या प्रयत्नानंतर सगळ्यांची सुटका. राज्यामध्ये रविवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट. काही भागात आज आणि उद्या पावसाचा इशारा. तर काही भागात 28 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज. काल अनेक ठिकाणी अवकाळीची बरसात. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे शेगाव आणि अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी.
श्री संत गजानन महाराजांच्या चरणी हजारो भाविक लीन, तर स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रीघ. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय. रोहित शर्मानं ठोकलं शतक, विराट कोहलीची सुद्धा दमदार फलंदाजी.